या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीची नियोजन बैठक शहरातील राजर्षी शाहू महाराज सभागृह या ठिकाणी संपन्न झाली। यावेळी शांतता रॅलीसाठी लाखो समाज बांधव एकवटणार असल्याचा निर्धार करण्यात आला। याच ठिकाणी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रस्तावनेमध्ये प्राध्यापक गणेश देशमुख यांनी मराठा आरक्षण आंदोलनात प्रभावी भूमिका बजावणारे मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्या टप्प्यातील रॅलीची सुरुवात सोलापुरातून करणार आहेत असे सांगून 7 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचे सांगितले। यावेळी रॅली संदर्भातील महत्त्वाच्या विविध कामांसंदर्भात कमिटी स्थापन करण्यात आल्या। समाज बांधवातील काही जणांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यामध्ये मराठा मोर्चाप्रमाणे शांतता रॅली ही भव्य स्वरूपात करण्याचे नियोजन करण्याचा निर्धार केला। लाखो समाज बांधव एकत्र येणार असल्याने व्यवस्थापन, मराठा स्वयंसेवक, पार्किंग, पाणी, मोबाईल, स्वच्छतागृह, महिला संदर्भातील नियोजन, रुग्णवाहिका, पोलीस प्रशासनाची दुवा साधणारी कमिटी, तालुकानिहाय होणाऱ्या बैठका यांची माहिती देण्यात आली। याचे नियोजन असे असेल: 7 ऑगस्ट रोजी शांतता रॅली, दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 10 कार्यालय सुरू, बैठका आणि नियोजन कार्यालयातून चालेल। प्रस्तावना प्राध्यापक गणेश देशमुख। उद्यापासून मराठा समन्वयकांचा जिल्हा दौरा। 28 रोजी सकाळी 11 बार्शी, दुपारी 2 करमाळा, सायंकाळी 6 वाजता माढा, 29 दुपारी 2 वाजता माळशिरस, सायंकाळी 6 वाजता मोहोळ, दिनांक 30 सकाळी 11 मंगळवेढा, दुपारी 2 सांगोला, सायंकाळी 6 पंढरपूर, दिनांक 31 सकाळी 11 अक्कलकोट, सायंकाळी 6 दक्षिण आणि उत्तर तालुका। बैठकीमध्ये सर्व प्रकारचे नियोजन यावर चर्चा झाली। सोलापूर शहरातील बैठका या 1 तारखेपासून सुरू। या बैठकीला माऊली पवार, प्राध्यापक गणेश देशमुख, RD जाधव, महादेव गवळी, श्याम गांगुर्डे, प्रकाश ननावरे, संजय जाधव, प्राध्यापक शिवाजी शिंदे, जीवन यादव, जयप्रकाश इंगळे, आबा नवघिरे, प्रशांत देशमुख, आबा सावंत, विश्वास चौरे, सुरेश जगताप, युवराज खोळे, शिवाजी चापले, मारुती सावंत, प्रियांका डोंगरे, वैभवी पवार, दत्ता जाधव, प्रकाश ननावरे, देवा घुले, दिनकर जगदाळे यांच्यासह महिला भगिनी उपस्थित होत्या। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।